कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ठीक आहे, मग आपण सावलीलाच विचारूया. बोल सावली, काय करायचंय? तुलाच तरी तिलोत्तमाची काही हरकत दिसत नाही. जर तू तुझा शब्द पाळणार असशील तर मग मी बोलू शकते. काय करायचंय? हा झाला करार, पण उद्या सावलीची नियत फिरली तर? असं नाही म्हणणार. मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. भैरवी, हे सगळं करण्यात तू तुझा वेळ वाया घालवतीयस. ती नाहीच म्हणणार आहे. या ऐश्वर्याची चटक लागली आहे तिला. माई, मी आईला तयार आहे. अमेझिंग. मी बोलले होते तुला तिलोत्तमा, ती नाही म्हणणारच नाही. मॉम, आपण ह्या मुलीचं हे सगळं खपवून घ्यायचं नाही. अगं ऐश्वर्या, पण 1 मिनिट भैरवीजी, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. अरे भैरवीजी, तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हॅलो तारा, काय आज आमच्याकडे कसं काय येणं केलं? प्रोग्रामचं इन्व्हिटेशन द्यायला आलात का आईला? मी सांगते ऍक्च्युली दादा, ही मुलगी आधी ताराची असिस्टंट होती. म्हणजे तिच्या डेट्स वगैरे मॅनेज करायची, सगळंच ऑर्गनाईज करायची. आणि आता भैरवीजी परत आले आहेत तिला ताराची असिस्टंट म्हणून घेऊन जाण्यासाठी, आणि मॉमकडून परमिशन मागतात. मॉमने सरळ नकार दिला, पण ही मुलगी कुणालाही न जुमानता सरळ होकार देऊन बसली. हो का? हो म्हटलंस तू बाळा. भैरवी मॅडम, कसं आहे ना, पूर्वीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे, नाही का? नाही, मी तुम्हाला नाही म्हणतच नाहीये. एकदा आम्ही डिस्कस करतो आणि तुम्हाला सांगतो. या हातात. तिलोत्तमा, तू माझी बालपणीची मैत्रीण आहेस. मला माहिती आहे, तू जोही निर्णय घेशील विचार करूनच घेशील. खात्री आहे माझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.